यानंतर मी विनंती करतो अन्सार शेख यांना, त्यांनी यायचं आणि आपलं मनोगत व्यक्त करायचं. येथे उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. ॲक्च्युली मी लहानपणापासूनच वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेत आलेलो आहे, त्यामुळे मला बोलण्याची भीती वाटत नाही, ते कौशल्य आहे. पण मागच्या 3-4 दिवसापासून हेच सगळ्या गोष्टी सुरू असल्यामुळे झोप व्यवस्थित झालेली नाही आहे, जेवणही व्यवस्थित नाही आहे, एनर्जी माझ्यामध्ये कमी झालेली आहे. पण जेव्हा कधी मी तुमच्यासारखे विद्यार्थी बघतो तर मला आपोआप एनर्जी मिळून जाते. माझा हा जो प्रवास होता, हा प्रवास एक मी चित्रपट बघितलेला, मला चित्रपट बघायला आवडतात. तर एक शाहरुख खानचा कोणता तरी मूवी आहे आणि त्यात ती खूप चांगली कोट आहे जी मला आवडते आणि तीच मी ते सांगतो कि इतनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की है कि हर ज़र्रे ने तुम्हें मुझसे मिलाने की साजिश की है. किसी भी चीज़ को अगर पूरे दिल से चाहो तो सारी कायनात तुम्हें उससे मिलाने की कोशिश में जुट जाती है. खूप मोठा हा प्रवास होता माझ्यासाठी, खूप बिकट माझ्यासाठी हा प्रवास होता. घरी अजिबात वातावरण नव्हतं शिक्षणाचं. आईवडील अडाणी, भाऊही फार शिकलेला नव्हता, बहिणीही शिकलेल्या नव्हत्या. 4थीला असताना मला वाटतं की मी कुठेतरी एक दुकान वगैरे टाकणार असेल किंवा रिक्षा वगैरे मला चालवायला नंतर मिळणार असेल. त्यावेळेस 4थीला आमचे एक शिक्षक होते, माझा TC काढायचा होता आणि त्यावेळेस ते म्हणाले माझ्या वडिलांना की याला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही ते शिकवा, ही तुमची पूर्ण परिस्थिती बदलून टाकेल. आणि आज ते झालेलं आहे. त्या शिक्षकांमुळे माझ्या वडिलांना खूप आनंद झाला, कारण गावकऱ्यांना, अडाणी लोकांना जर शिक्षकासारखा मोठा माणूस जेव्हा ह्या गोष्टी सांगतो त्यावेळेस त्यांच्यावर खूप पॉझिटिव्हली ते घेत असतात. 10वी माझी झाली. एक इन्सिडेंट झालेला करप्शनचा, तो तुम्ही सगळ्यांना माहितीच आहे, कशा प्रकारे लाच मागितली आणि कसा माझ्यावर त्याचा परिणाम झाला. आणि मी त्यावेळेस ठरवलं की मी ह्या अधिकाऱ्याच्यापेक्षाही मोठा अधिकारी होईल आणि ह्या सगळ्या गोष्टी बदलेल. तेच एक उद्दिष्ट घेऊन मी या सिस्टीममध्ये येणार होतो. जाणीवपूर्वक मी 11वी आणि 12वीला आर्ट्स निवडलं. कुठेच मी नापास माझ्या आयुष्यात झालेलो नाही आहे. अकॅडमिक यश मला नेहमी मिळालं. 12वीला खूप चांगले मार्क्स मिळाले आर्ट्समधून. संस्कृतमध्ये मला 100पैकी 100 मार्क्स होते. सो खूप चांगला मी अभ्यास केला, मेहनत घेतली आणि माझ्या डोक्यामध्ये प्लॅन होता की मी 12वी झाल्यानंतर पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये मेरिटवर ॲडमिशन घेणार. सेकंड इयरला गेल्यानंतर मी युनिक अकॅडमीचा क्लास लावणार, सरांचं मार्गदर्शन घेणार आणि वयाच्या 21व्या वर्षी IAS होणार. आणि तसंच ॲक्च्युली झालं. पूर्ण प्लॅन मी 2-3 वर्षाचा हा केलेला होता. सो कॉलेजला सुरुवात झाली. पुण्यात आल्यानंतर इथलं वातावरण एवढं चांगलं होतं की मी ॲक्च्युली गडबडलो, कारण ही खूप आपण बहुसांस्कृतिक असं हे पुण्यातलं वातावरण होतं. वेगवेगळ्या देशातले, राज्यातले विद्यार्थी येथे होते. आमच्या गावापेक्षा इथलं कल्चर वेगळं होतं. माझ्याकडं 2च कपडे होते ज्यावेळेस मी पुण्यामध्ये ते आलो होतो त्यावेळेस. तर अल्टरनेटिव्ह डेला मी फर्ग्युसन सारख्या एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये दररोज एक शर्ट, नंतर दुसऱ्या दिवशी तोच वेगळा शर्ट, असं अल्टरनेट डेला घालायचो. थोडासा इन्फिरिटी कॉम्प्लेक्स होता. इंग्लिश माझं इम्प्रूव्ह झालेलं नव्हतं. 12वीपर्यंत मी मराठी मीडियममध्ये शिकलो. UPSCची तयारी मी मराठीतून केली. फक्त ग्रॅज्युएशन लेवलला मला असं वाटलं की आता इंग्लिश इम्प्रूव्ह केलं पाहिजे, म्हणून मग मी फर्ग्युसन कॉलेजमधून इंग्लिश घेतलेलं. BA साठी पॉलिटिकल सायन्स मी विषय निवडलेला. तिथेही मला खूप चांगले प्रोफेसर्स मिळाले, त्यांचंही मार्गदर्शन मिळालं. मी 2012ला जूनमध्ये पुण्यामध्ये आलो होतो आणि जुलै 2013च्या युनिक अकॅडमीच्या मी मराठी मीडियमच्या बॅचला मी जॉईन केलेलं. त्याच्या आधी माझ्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न होता ती फीस कुठून अरेंज करायची. मग त्यावेळेस मी जाधव सर आणि चंपत बोड्डेवार सरांना 3-4 वेळा भेटलो. त्यांना खूप रिक्वेस्ट केली, माझा बॅकग्राऊंड सांगितलं, माझं अकॅडमिक यश सांगितलं आणि त्यांना कुठेतरी वाटलं की ह्या मुलामध्ये स्पार्क आहे, ज्याला वाटतंय, जी चुकतं आहे की सर मला करायचं, प्लीज मला क्लासला द्या किंवा प्लीज मला फीसमध्ये कन्सेशन द्या. तर ते त्यांनी हेरलं आणि मला असं वाटतं की माझ्या यशामध्ये सगळ्याच युनिक अकॅडमीच्या टीमचा खूप मोठा वाटा आहे. त्यांनी मला 50% कन्सेशन दिलं होतं फीसमध्ये आणि तेही 5-6 इन्स्टॉलमेंट्समध्ये. जसे तुझ्याकडे पैसे येतील तसे ते म्हणाले होते. ते इन्स्टॉलमेंट्स मी त्यांना दिले. सुरुवातीचे 6 महिने मला खूप गडबडलो मी. म्हणजे क्लासमध्ये ज्यावेळेस मी जायचो त्यावेळेस मी ॲक्च्युली 18-19 वर्षाचा होतो आणि खूप मोठी मुलं तिथे बसलेली असायची आणि मला ॲक्च्युली भीती वाटायची की आता माझं काय होणार, एवढी मोठी मुलं आहेत, मी किती छोटा दिसतो आणि मी कसं सर्वाईव्ह होणार. क्लासमध्ये मी सगळ्यात शेवटी बसायचो, असं करून बघायचो आणि ते सगळ्या गोष्टी म्हणजे तो 6 महिने मला कळायलाच लागले. 6 महिन्यानंतर मी एकदम फ्रंट सीटला येऊन बसलो. वर्गामध्ये मी इंटरॅक्शन सरांसोबत करायचो, प्रश्न विचारायचो, उत्तरं द्यायचो. ते खूप गरजेचं असतं. म्हणजे क्लासमध्ये फक्त शिकण्यासाठी यायचं नसतं, ते पुस्तकातलंच असतं, पण सरांना प्रश्न विचारणं, त्यांच्याकडून उत्तरं जाणून घेणं, ते आपण म्हणतो ना की स्पिरिट ऑफ इन्क्वायरी, ती असणं खूप गरजेचे आहे या परीक्षेमध्ये.
ते मी केलं. सरांकडून मी वेळोवेळी फीडबॅक घ्यायचो, वेगवेगळे आन्सर्स त्यांना लिहून दाखवायचे, त्याच्यावर मला फीडबॅक्स मिळायचे. तर अशा प्रकारचा हा प्रवास होता. बरेच जे विद्यार्थी माझ्या वर्गामध्ये बसलेले असायचे ते मी एखाद्या वेळेस एखादा प्रश्न विचारला तर थोडासा तो एखाद्या वेळेस रिडिक्युलस असू शकतो, तर त्यावेळेस ते मोठ्या मोठ्याने हसायचे. तेही मला कुठेतरी जाणवायचं. मी वर्गामध्ये एकदा बोललोही होतो त्याबद्दल की हे चुकीचं आहे म्हणून, वगैरे वगैरे गोष्टी. तरी माझा अभ्यासाकडं मी खूप फोकस्ड होतो. मला असं वाटतं की ह्या परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी जे सगळेजण बोललेत की कन्सिस्टन्सी पाहिजे, डेडिकेशन पाहिजे, हार्डवर्क पाहिजे. येस, ते गरजेचं आहे. पण महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ती येणार कुठून, करायचं कसं. आणि मला त्याचं जे उमगलेलं उत्तर आहे ते हे आहे की तुम्हाला IAS का व्हायचं आहे, तुम्हाला कोणती सर्व्हिस IPS वगैरे का व्हायचं आहे, ह्या प्रश्नाचं उत्तर जर तुमचं रेडी असेल तर जेव्हा कधी तुमच्या आयुष्यामध्ये फ्रस्ट्रेशन अभ्यासाचं तुम्हाला येईल किंवा लो पिरियड्स तुमचे सुरू असतील, चिडचिड होत असेल, त्यावेळेस फक्त 5 मिनिटं डोळे झाका आणि तुम्हाला का व्हायचं आहे हे जे प्रश्नाचं उत्तर होतं ते आठवा. या सगळ्या गोष्टी आपोआप येतील आणि त्या माझ्यासोबत असं झालेलं आहे म्हणून मी सांगतोय. खूप मी तसं म्हणालो की संघर्ष माझा झाला. जेवायला कधी कधी मिळायचं नाही तर वडापाव मी खायचो, कारण घरून पैसे यायला एक्झॅक्ट डेटवर मला पैसे मिळायचे नाही. माझे वडील रिक्षा चालक होते, माझा भाऊ शिकत नव्हता, तो मामांच्या दुकानावर काम करायचा आणि त्याची जी सॅलरी आहे वर्षभर तो जशीची तशी त्याची सॅलरी माझ्या अकाउंटवर जमा करायची. आणि याला खूप मोठी गोष्ट लागते कारण तो माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान आहे आणि त्याने मला माझ्या शिक्षणासाठी पैसा पुरवला. त्यामुळे येस, सो मी फेल्युअर अफोर्ड करू शकत नव्हतो. मी 4, 5, 6 अटेम्प्ट देऊ शकत नव्हतो, माझ्याकडून शक्यही नव्हतं. कारण 2-3 वर्ष मी खूप मेहनत घेतली होती. पुण्यात ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस माझं वजन 50 किलो होतं आणि आता ते 51 किलो आहे. 4 वर्षामध्ये फक्त मी 1 किलोनी वाढलो आहे. आणि ज्यावेळेस मी पुण्यात आलो तर विदाऊट चष्म्याचं मला दिसायचं, आज चष्मा काढला तर मला काहीच दिसत नाही. एकंदरीतच खूप स्ट्रगल माझा झाला. 12-13 तास बसून अभ्यास करायचं. लायब्ररीमध्ये मला अभ्यास करायचा आवडायचं नाही. ॲक्च्युली सुरुवातीला मी जायचो पण मला थोडीशी निगेटिव्ह फिलिंग तिथे यायची. त्यामुळे मी स्वतःची स्वतंत्र खोली केली आणि तिथंच मी बसून अभ्यास मी तिथे करायचो. बरेच जण कॉम्पिटिशनला घाबरतात. मी त्यांना हा मेसेज देऊ इच्छितो की कॉम्पिटिशन तुमची भारताच्या लोकसंख्येशी नाही आहे किंवा दुसऱ्या तुमच्या बाजूला बाकडावर बसलेल्या विद्यार्थ्याची नाही आहे. तुमची कॉम्पिटिशन तुमच्या स्वतःशी आहे. आणि जसं स्वामी विवेकानंदांनी सांगितलं आहे की जो व्यक्ती स्वतःला जिंकू शकतो तो जगाला जिंकू शकतो. त्यामुळे तुमची कॉम्पिटिशन स्वतःशी आहे. स्वतःच्या निगेटिव्ह भावनांना घालवा, स्वतःच्या ज्या निगेटिव्ह पर्सनॅलिटीमधल्या गोष्टी असतील त्या घालवा, यश आपोआप येतं. दुसरी ह्या परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ऑनेस्टी. तुम्ही नेहमी सत्य बोला, जे खरं आहे ते बोला. इंटरव्ह्यूमध्ये मला विचारलं, PK जोशींचं पॅनल होतं आणि मला विचारलं की अन्सार तुला संस्कृतमध्ये 100 पैकी 100 मार्क आहेत, तुला एवढे मार्क्स कसं काय मिळाले. म्हटलं सर आमच्याकडे शिक्षणाचं कल्चर आहे की तुम्हाला जर चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे असेल तर स्कोरिंग सब्जेक्ट घ्या. मी घेतला, रट्टा मारा कळो ना कळो, मी रट्टा मारला आणि मला 100 पैकी 100 मिळाले. ते म्हणाले अरे मी पण रट्टाच मारलेला आहे. सो ऑनेस्टी खूप महत्त्वाची असते. आणि मला इंटरव्ह्यूला 275 पैकी 199 मार्क पहिल्याच अटेम्प्टला दिलेले आहेत. ते खूप जास्त आहे माझ्यासाठी. ह्या एकंदरीतच प्रवासामध्ये मला माझ्या आईवडिलांची साथ होती, पैसा ते पुरवायचे, इमोशनल सपोर्ट होता. त्यांना वाटायचं की आमचा मुलगा कधी ना कधी कलेक्टर होणार. गावाकडची लोक काही जण अशी 1-2 जण अशी म्हणायची की पुण्याला गेल्यानंतर सहसा विद्यार्थी बिघडतात. पण माझ्यावर खूप चांगले संस्कार झाले होते आणि माझ्या ध्येयावर माझा फोकस होता. त्यामुळे मी अजिबात नाही बिघडलो. मला खूप चांगले मित्र मिळाले. तर माझ्या यशामध्ये माझे आईवडील, माझे भाऊ, आमचे गावकरी, तिथले काही सरपंच वगैरे यांचाही मोलाचा वाटा आहे. दुसरे माझे मित्र म्हणजे शुभम वटकर असो किंवा मनोज वटकर, महेश दादा, त्यानंतर माझे कॉलेजचे मुकुंद वगैरे असे सगळे माझे मित्रमंडळी, त्यांनी मला पैसे पुरवले. ज्यावेळेस माझ्याकडे पैसे नसायचे ना आणि मला एखादं पुस्तक वाचायचं असायचं, मी त्यांच्याकडे जायचो, त्यांच्यातलं ते पुस्तक उचलायचं आणि त्याची झेरॉक्स काढायचो. म्हणजे 300 रुपयाचं पुस्तक मला 60-70 रुपयात मिळून जायचं आणि मी तेच पुन्हा पुन्हा वाचायचो. त्याच्या नोट्स वगैरे मी काढायचो. तर त्यांचाही खूप मोठा वाटा आहे. आणि तिसरा सर्वात मोठा मला वाटतं की मी आज 21व्या वर्षी झालो आहे ते प्रॉपर गायडन्समुळं. गायडन्स खूप महत्त्वाचा असतो या परीक्षेमध्ये. बघा हे कसा एक प्रवास आहे आणि आपल्याला धावायचं आहे आणि धावायला आपल्याला त्या शर्यत जिंकायची आहे. त्यासाठी ना तो रस्ता कसा आहे, आपण पिकअप कुठे घ्यायचा, काय काय आपलं चुकतं, आपले निगेटिव्स काय आहे यामधले, ते सांगणारं कोणीतरी पाहिजे. फक्त मी खूप हुशार आहे, 10वीला मला चांगले मार्क्स आहे, 12वीला चांगले, मी खूप हुशार आहे त्यामुळे मला UPSC होता येईल, ही चुकीची धारणा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो, थोडंसं विषयांतर करतो, की गरिबीचा आणि सक्सेसचा कुठलाही संबंध नाही आहे. श्रीमंत मुलंही होतात, गरीब मुलंही होतात. गरिबीचं जास्त भांडवल करू नका. माझे वडील रिक्षा चालक आहे ना, इट्स ओके. परीक्षा पास होण्यासाठी चांगल्या डोक्याची गरज असते आणि हार्डवर्कची गरज असते. ते ज्याच्याकडे असेल ना ते तो माणूस करू शकतो. त्यामुळे तो रिक्षा चालकाचा मुलगा असो किंवा कोणी असो, कोणीही परीक्षा पास होऊ शकतो. आणि जर मी होऊ शकतो तर जगातला कोणताही व्यक्ती होऊ शकतो. सो तुम्हीही होऊ शकता अर्थातच.
युनिक अकॅडमीला मी जॉईन केलेलं जुलै 2013 पासून. जाधव सरांचं खूप चांगलं मार्गदर्शन लाभलं, त्याचबरोबर अपर्णा दीक्षित मॅडम आणि एक ओव्हरऑल टीम. मी एन्जॉय करायचो क्लास. मी कधीच अभ्यासाचं बर्डन असं घेतलेलं नाही आहे, कारण अभ्यास माझ्यासाठी एक खूप सुंदर जर्नी होती. मी खूप आनंद घ्यायचो माझ्या अभ्यासाचा. इव्हन मी आमच्या शिक्षकांच्या माघारी त्यांना चिडवायचो देखील. जसे सुजित पवार सर मॅथ शिकवताना म्हणजे आता इकडे बघायचंय, सो मी मित्रांमध्ये ते गप्पा वगैरे मारायचो, किंवा भूषण देशमुख सर बोलतात असं करायचे, मग आम्ही ते करायचो. सो गंमत घ्यायचो मी म्हणजे शिक्षकांची माघारी. म्हणजे असं हसत खेळत मी क्लास केला. खूप चांगलं मला त्यांचं मार्गदर्शन लाभलं. प्रिलिम मी क्लिअर झालो. मेन्सच्या वेळेस माझ्याकडे फक्त 100 दिवस होते आणि 100 दिवसामध्ये मला खूप अभ्यास कव्हर करायचा होता, कारण ऑल इंडिया लेवलची ही कॉम्पिटिशन होती. त्यामुळे मी जाधव सरांकडे गेलो आणि त्यांनी मला माझ्या 100 दिवसाचा म्हणजे 1 ते 100 दिवस असा टाइम टेबल स्वतः बनवून दिला आणि मी तो फॉलो केल्यामुळे मला वाटतं की मेन्स मी क्लिअर झालो. क्लास का लावायचा असतो? वर्गामध्ये जे शिक्षक शिकवतात ते ऐकण्यासाठी आणि निघून जाण्यासाठी क्लास लावायचा नसतो, किंवा माझी गर्लफ्रेंड आहे, बॉयफ्रेंड आहे, किंवा वडिलांनी सांगितलं म्हणून क्लास लावायचा नसतो. तर आपण क्लासमधून जे शिकवतात त्यांना प्रश्न विचारण्यासाठी, त्याचबरोबर त्यांचा फीडबॅक घेण्यासाठी, म्हणजे उत्तर लिहून दाखवलंय ना तर ते चेक करून घेण्यासाठी, तर पुढच्या वेळी ती सुधारणा करण्यासाठी क्लास लावायचा असतो. 100 दिवसामध्ये मी रायटिंग प्रॅक्टिस खूप केली. सिलेक्टिव्ह मी वाचलं. इव्हन जाधव सर मला नोट्स प्रोव्हाइड करायचे. माझं मराठी मीडियम असल्यामुळे आणखी जास्त संघर्ष होता, कारण मटेरियल थोडंसं कमी होतं, म्हणून मी इंग्लिशही वाचायचो आणि जाधव सरांकडून ज्या मला ट्रान्सलेट केलेल्या नोट्स असायच्या त्या मिळायच्या. म्हणजे एक वेळ तर अशी होती की माझ्याकडे वेळ कमी होता, मी जाधव सरांच्या ऑफिसमध्ये जाऊ शकत नव्हतो. तर जाधव सरांनी मला स्वतः कॉल करून सांगितलं की अन्सार ह्या नोट्स आल्या आहेत, तुझ्या मित्राला माझ्याकडे पाठव, मी त्याला त्या नोट्स देतो. म्हणजे एवढं मोठं सहकार्य मला जाधव सरांनी केलं आणि मलाच वाटतं की कुणी कुणासाठी एवढं करत नसतं म्हणजे आजकालच्या क्लासेसच्या प्रोफेशनल काळामध्ये. तर तेवढी मदत मला त्यांची झाली. ओव्हरऑल युनिकच्या टीमची मदत झाली आणि मी मेन्स क्लिअर झालो. याची गंमत अशी आहे की पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि फायनल हे तिन्ही रिझल्ट मी स्वतः बघितलेले नाही आहेत, माझ्या मित्रांनी मला कॉल करून कळवलेले आहेत. सो मेन्स मी क्लिअर झालो. इंटरव्ह्यूच्या माझ्यासाठी एक 40 दिवस उपलब्ध होते. मी खूप कॉन्फिडंट होतो, माझ्यामध्ये खूप कॉन्फिडन्स भरलेला आहे. सो मी खूप कॉन्फिडन्स होतो इंटरव्ह्यूसाठी, कॉन्फिडन्स होता माझ्यामध्ये. तर मी युनिकचा मॉक इंटरव्ह्यू दिला. त्यांची लायब्ररी होती, तिथली मी जवळजवळ एक 15-16 पुस्तकं चाळली त्या दिवसांच्या काळामध्ये, जेणेकरून मला माझं एक मॅच्युरिटी लेवल बोलताना आणता येईल. आणि बघा मला इंटरव्ह्यूला त्याचा कसा फायदा झाला की ज्यावेळेस मला विचारलं की मुस्लिम तरुणांचं एवढं रॅडिकलायझेशन का होतंय, का ते दहशतवादी संघटना जॉईन करतायत, त्याची कारणं देताना मी वहाबिझमबद्दल उल्लेख केला की ही आयडियोलॉजी पसरत चालली. मग काउंटर त्यांनी प्रश्न केला की वहाबिझम काय असतं, मग सांगितलं की सुन्नी मिलिटंट आयडियोलॉजी वगैरे वगैरे. मग त्यांनी सुन्नी बोलल्यामुळे मला विचारलं, तर खूप गाजला प्रश्न की तू शिया आहेस का सुन्नी आहे, सहज विचारलं, जस्ट अगदी चिल, एकदम रिलॅक्स विचारलं की तू शिया आहेस का सुन्नी. त्यांना वाटलं असेल की हे सुन्नीबद्दल जर क्रिटिसाइज करतो म्हणून हा शिया असेल, तसं काही नव्हतं. मी म्हटलं सर, इन्स्टंटली म्हटलं की सर मी इंडियन मुस्लिम आहे, बाकीच्या गोष्टीमध्ये मी विश्वास ठेवत नाही. ते उत्तर त्यांना खूप आवडलं. सगळ्यांनी ॲप्रिशिएट केलं, सगळं खूप जोरात हसले. खूप मला विशेष त्यांनी झालं की खूप चांगलं तू उत्तर, तिथंच मला त्यांनी सांगितलं खूप चांगलं उत्तर दिलंय. सो इंटरव्ह्यूला तसा फायदा झाला, युनिकच्या त्या लायब्ररीचा फायदा झाला, युनिकच्या मॉक इंटरव्ह्यूचा फायदा झाला. दिल्लीत मी हिंदी मीडियम जाणीवपूर्वक इंटरव्ह्यूसाठी घेतला होता, कारण मला वाटलं की हिंदी पण आपण बोललं पाहिजे, ट्रान्सलेटर वगैरेमध्ये थोडासा वेळ जातो, मातृभाषाही माझी ती हिंदी आहे. सो मी हिंदीमध्ये ते मीडियम घेतलेलं. भारतवार्षिकी नावाचा जे पुस्तक आलेलं आहे, ज्यामध्ये वर्षभराच्या घडामोडी असतात, त्या देखील मी इंटरव्ह्यूसाठी आणि मुख्य परीक्षेसाठी चाळल्या होत्या. त्याचाही मला खूप उपयोग झाला. एक इन्स्टिट्यूशनल सपोर्ट मला युनिकच्या माध्यमातून मिळाला, इमोशनल अँड फायनान्शियल सपोर्ट फॅमिली आणि फ्रेंड्सकडून मिळाला. मला असं वाटतं की माझ्यापेक्षाही सगळ्यात जास्त ह्या यशामध्ये कुणाचा वाटा असेल तर तो ह्या सगळ्या लोकांचा आहे. माझं त्यात खूप कमी रोल आहे. बघा, रिक्षा चालवण्यापेक्षा अभ्यास करणं कधीही खूप चांगली गोष्ट आहे आणि तो माझा, मला असं वाटतं की स्वार्थ असेल की ठीक आहे, उन्हामध्ये रिक्षा चालवण्यापेक्षा शांत बसून आपण अभ्यास करावा, आणि तसा मी तो अभ्यास केलेला आहे. माझ्या अभ्यासाचा मी कधीच भाव केला नाही. अन्सार शेखला खूप कमी लोक ओळखायचे ज्यावेळेस मी प्रिपरेशन करत होतो, खूप कमी लोक मला ओळखायचे. कुठं मी जास्त कशात नसायचो, जास्त शिक्षकांशी फारसे कॉन्टॅक्ट तसे माझे नसायचे प्रिपरेशनच्या काळामध्ये. सो मी अभ्यासाचा कधीच भाव केला. आणि मी बरेच जण असे बघितलेत की पूर्वपरीक्षा झाल्यानंतरच ते IAS झाल्यासारखे वागतात, किंवा क्लासमध्ये येतानाच ते आपण जणू IASच झालो आहोत असे वागतात. तर तो मला वाटतं की ती खूप ओव्हर कॉन्फिडन्सही नको आणि न्यूनगंडही नको, एक कॉन्फिडन्सची वेल लेवल असावी. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे जी मी इथं जाणीवपूर्वक उल्लेख करू इच्छितो की प्लीज एक अभ्यासक तर आपण राहिलंच पाहिजे या परीक्षेसाठी, पुस्तकी अभ्यास करून चालत नाही. पण दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे की आपण एक इंटेलेक्च्युअल पण असलं पाहिजे. आपलं देखील त्या परीक्षेला काहीतरी योगदान असलं पाहिजे. आपली स्वतःची मतं असली पाहिजे. आपली स्वतःची, जोपर्यंत आपण मतं त्या पेपरमध्ये मांडत नाही ना, तोपर्यंत आपल्याला चांगली मार्क मिळण्याची खूप कमी शक्यता असते. त्यामुळे एक इंटेलेक्च्युअल व्हा, अभ्यासकाबरोबरच एक चांगलं मानव प्राणी व्हा, एक गुड ह्युमन
बिईंग व्हा, तेही खूप गरजेचं आहे. लोकांना मदत करा पावलं पावलं जिथेही शक्य असेल. कोणत्याही प्रकारचा भेदभाव म्हणू नका. आपला देश हा खूप सुंदर देश आहे आणि ह्या सुंदर देशाला आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे. आपल्या देशामध्ये खूप चांगल्या गोष्टी आहेत आणि थोड्याशा वाईट गोष्टी आहेत. तर ह्या वाईट गोष्टी आपल्याला संपवायच्या आहेत आणि त्यासाठी प्रशासन हे खूप चांगलं माध्यम आहे. त्यामुळे तुम्ही ही जी फील्ड निवडली आहे त्याबद्दल तुमचं मी खरोखर हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. खरं म्हणजे बोलण्यासारखं माझ्याकडं खूप काही आहे. मी खूप बडबडे आहे, म्हणजे मी थांबत नाही अजिबात, थकलेलो असलो तरी मला असं वाटतं की आता मी थांबलं पाहिजे. खूप जास्त मी तुम्हाला बोर केलं आहे. सो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.